मराठी नाटक मालिका चित्रपट तसेच रियालिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते दिगंबर नाईक हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत। दिगंबर नाईक यांच्यावर $2.25 कोटी कर्ज आहे आणि याबाबत आता त्यांनी स्वतः खुलासा केला आहे। दिगंबर नाईक यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं, मी नवीन घरासाठी कर्ज घेतलं पण नंतर कर्ज वाढत गेलं, कोविड आला, मध्यंतरीत नोटबंदीही झाली आणि यामुळे माझ्यावरचा कर्ज आणखीनच वाढत गेला। फू बाई फू या शो नंतर मी असे दिवस बघितले की ज्यावेळी माझ्या खिशात फक्त ₹2 होते। पैसे नसल्याने मी अनेकदा चालत प्रवास केला आहे, पण माझ्यावर जे कर्ज आहे ते नक्कीच फिटेल। सातत्याने काम असेल तर कर्ज फिटलं जातं। पुढे दिगंबर नाईक यांनी अनेकांनी आपले पैसे बुडवल्याचंही सांगितलं। मला काही लोकांनी कामाचे पैसे दिलेलेच नाहीत, आम्ही अभिनय करतो पण आम्हाला अनेक जण पैसे देतच नाहीत, यावर आता काय करणार, रडणार का? 2-3 वर्ष झालीत, आता काय पैसे मागणार? आतापर्यंत कामाचे एकूणच पैसे मोजायचे झाले तर जवळपास 15 ते 17 लाख रुपये बाकी असतील। देतो नंतर बघू, अजून आलेच नाहीत असं म्हणून अनेकांनी माझे पैसे बुडवले आहेत, पण ठीक आहे, मिळायचे तेव्हा मिळतील। पण या काळात माझे बरेच मित्र कामालाही आले, अनेकांनी संकटाच्या वेळी मला मदत केली, असे देखील दिगंबर नाईक पुढे म्हणाले।